Good morning, dear student. Today we start the application of trigonometry. ट्रिग्नोमेट्रीचं ॲप्लिकेशन काय का डेली यूजमध्ये तुम्हाला त्याचा काय यूज होणार आहे तर बघा, जेव्हा तुम्हाला हाईट ऑफ द टावरची हाईट मेजर करायची असेल किंवा बिल्डिंगची हाईट्स असेल, एखादा ट्री असेल त्या ट्रीचं डिस्टन्स ट्रीचं हाईट मेजर करायची असेल किंवा डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस ऑर विड्थ ऑफ अ रिव्हर इट्सेट्रा, शिपची जी डिप्थ आहे तिचं तुम्हाला मेजर करायची असेल, विड्थ मेजर करायची असेल, त्याच्यासाठी तुम्ही काय वापरणार आहात, कशाचा यूज करणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. मग बघा, मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ द टावर, बिल्डिंग, ट्री ऑर डिस्टन्स ऑफ अ शिप फ्रॉम द लाईट हाऊस ऑर विड्थ ऑफ अ रिव्हर इट्सेट्रा. वी कॅन नॉट मेजर देम ॲक्च्युअली बट वी कॅन फाइंड देम विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणजे काही टावर असेल त्याची मेजरमेंट तुम्हाला डायरेक्टली फाइंड आउट करता येणार नाही, पण जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज केला तर तुम्हाला त्या टावरची किंवा बिल्डिंगची किंवा ट्रीची हाईट ही मेजर करता येईल. म्हणजे तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन काय आहे की तुम्हाला बिल्डिंगची हाईट मेजर करण्यासाठी, टावरची हाईट मेजर करण्यासाठी, ट्री डिस्टन्स हे जे आहे त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी होतो. मग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही ज्या टर्म्स आहेत, त्याच्या रिलेटेड ज्या टर्म्स आहेत त्या दिल्या, त्यासाठी तुम्हाला लाईन ऑफ विजन आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन आहे, अँगल ऑफ डिप्रेशन आहे. तर मग लाईन ऑफ विजन म्हणजे बघा, इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी, देन द लाईन ए बी इज कॉल्ड द लाईन ऑफ द विजन. मग आता जर ए हा जो कोणी ऑब्झर्वर आहे तो ए पॉइंटला, ए ह्या लोकेशनला आहे आणि तो कुठे बघतोय, बी लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी या ऑब्जेक्टकडे बघतोय. तर मग ए पासूनचं ए आणि ए पासूनची बी पर्यंतची जे काही डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार, लाईन ए बी इज कॉल्ड द लाईन ऑफ द व्हिजन. ए बी ही काय असेल तुमची लाईन ऑफ द व्हिजन. ओके. त्याच्यानंतर सेकंड टर्म जी आहे ती आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. मग अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए, जो काही ऑब्झर्वर आहे तो ए पॉइंटला आहे, ऑब्झर्व द पॉइंट बी विच इज ॲट लेवल हायर दॅन ए अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, देन अँगल बी ए एम इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे काय की ए हा ऑब्जेक्ट आहे, ए हा ऑब्झर्वर आहे आणि तो काय ऑब्झर्व करतोय, बी पॉइंटला ऑब्झर्व करतोय ॲट अ लेवल हायर दॅन ए. बी पॉइंटची जी लेवल आहे ती ए पेक्षा हायर आहे आणि मग बेस काय असेल त्याचा, ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन. ए एम ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. आणि मग तिथे जो अँगल तयार होतो, अँगल बी ए एम इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ एलिव्हेशन. ओके. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, बी पॉईंट त्याच्या टॉपला आहे, बरोबर. आणि अँगल ऑफ डिप्रेशनमध्ये जो तुमचा आता इथे सी पॉईंट घेतला तो काय आहे त्याच्या बॉटमला आहे. मग अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे बघा, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉइंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, द अँगल एम ए सी इज कॉल्ड द अँगल ऑफ डिप्रेशन. एम सी हा पॉईंट कुठे आहे, त्याच्या ए पॉईंटच्या कुठे लोअरला आहे, बरोबर. मग जो अँगल एम ए सी हा काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे आणि प्रॅक्टिस सेट 6.2 जे काही एक्झाम्पल आहे त्यातले 2 एक्झाम्पल्स हे मी घेणार आहे. बाकीचे जे आहेत ते होमवर्क आहेत. त्यातलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप, द अँगल ऑफ एलिव्हेशन इज अ 45 डिग्री, फाइंड द हाईट ऑफ द चर्च. काय फाइंड आउट करायची, हाईट ऑफ द चर्च. आता टॉपला आहे म्हणजे तिथे कुठे येणार आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन दिला, किती दिलाय तो 45 डिग्रीचा. मग त्याच्यावरनं एक फिगर ड्रॉ केलेली आहे. आता ही जी आहे फिगर ड्रॉ केलेली, बरोबर. आता हा जो आहे तो आहे, सपोज आता सी पॉईंट आहे, एच पॉईंट आहे आणि पी पॉईंट आहे, बरोबर. मग हा जो आहे हा आहे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि हा इथे किती 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होईल, बरोबर. मग बघा, सी एच रिप्रेझेंट द हाईट ऑफ द चर्च अँड सी रिप्रेझेंट इट्स टॉप. सी काय आहे, त्याचा टॉपचा पॉईंट आहे आणि सी एच ही काय येणार आहे, त्या चर्चची हाईट येणार आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली सी एच ही डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे सी एच जेवढे येईल तेवढी काय असेल, चर्चची हाईट असेल. मग नेक्स्ट बघा, पी इज द पोझिशन ऑफ द पर्सन. पी काय आहे, पोझिशन. म्हणजे तो कुठला जे पर्सन आहे तो पी या पोझिशनला आहे, बरोबर. मग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम द चर्च, तो
चर्चपासून किती 80 मीटर डिस्टन्सला आहे. मग पी एच हे डिस्टन्स झालं तुमचं 80 मीटर. अँगल सी पी एच इज द अँगल ऑफ एलिव्हेशन. हा जो अँगल आहे हा काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन आहे बरोबर. मग सी एच इज द पी एच 80 मीटर आहे. नेक्स्ट अँगल सी पी एच इज द अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल सी पी एच इज इक्वल टू 45 डिग्री इन ट्रायंगल पी एच सी. मग हा जो ट्रायंगल दिसतोय राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये अँगल सी एच पी किती आहे, 90 डिग्री बरोबर. सी एच पी किती आहे, 90 डिग्री. मग त्याच्यावरनं तुम्हाला काय काढावं लागेल, टॅन ऑफ अँगल सी पी एच. आता जेव्हा तुम्ही टॅन ह्यासाठी कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जेव्हा तुम्ही टॅन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज कराल तेव्हा मग तुम्हाला मिळेल टॅन काय असतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॅन. टॅन इज opposite sides upon adjacent side. मग tan of angle CPH is equal to CH upon PH. ओके, बाय युझिंग डेफिनेशन. मग टाका व्हॅल्यू tan 45. अँगल CPH मेजरमेंट किती आहे, CPH 45 डिग्री. देअरफॉर tan 45 इज इक्वल टू CH अपॉन 80. PH ची व्हॅल्यू किती, 80. ॲक्च्युअली तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, CH, आणि tan 45 ची व्हॅल्यू असते 1. देअरफॉर 1 इज इक्वल टू CH अपॉन 80. देअरफॉर CH इज इक्वल टू, जेव्हा 1 आणि 80चं मल्टिप्लिकेशन कराल तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल CH इज इक्वल टू 80 मीटर. आणि मग तीच काय असेल तुमची हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. मग नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल काय, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँड अँगल ऑफ अ डिफ्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द शिप if the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse and root 3 is 1.7. आता इथे पण कुठलं टॅन फंक्शन यूज केलेलं आहे. ओके, मग ए बी, आता इथे फिगर ड्रॉ करायची. फिगर काढली की तुम्हाला सिम्पल लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. मग पहिलं काय की फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्रीचा दिला आहे, म्हणजे तो ऑब्झर्वर सी हा अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे लोअरचा अँगल दिला राईट. मग बघा ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ द लाईट हाऊस अँड ए बी किती दिलं आहे त्यांनी, 90 मीटर. ए बी दिलं आहे त्यांनी हाईट ऑफ द लाईट हाऊस दिली ना 90 मीटर. नेक्स्ट सी रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द शिप. सी काय रिप्रेझेंट करतो की शिपची पोझिशन. ओके, अँगल डी ए सी इज द अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल डी ए सी किती आहे, अँगल डी ए सी काय आहे, angle of depression. Therefore angle DAC is equal to 60 degree. Therefore angle DAC is equal to angle ACB is equal to 60 degree. कुठून कुठला थेरम यूज केला आहे, अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल काय असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. मग जेवढं मेजरमेंट अँगल DACचं आहे तेवढंच मेजरमेंट अँगल ACBचं आहे. मग किती येतो अँगल DACचं 60 डिग्री येतं, अँगल ACB पण किती आहे तुमचा 60 डिग्री. मग तुम्हाला एक ट्रायंगल मिळाला, ट्रायंगल ABC. मग ह्या ट्रायंगलमध्ये अँगल ABCचं मेजरमेंट अँगल बी किती आहे तुमचं 90 डिग्री. ओके, मग त्याच्यावरनं तुम्ही जर tan 60, तुमच्याकडे अँगल कुठला दिला आहे, अँगल ऑफ डिप्रेशन किती 60 डिग्रीचा. मग tan 60 इज इक्वल टू काय येईल, ह्या ज्या ट्रायंगल ABCला तुम्ही जर टॅन फंक्शन अप्लाय केलं डेफिनेशननुसार तर अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, मग AB अपॉन BC. त्याच्यामध्ये तुम्हाला AB दिला आहे, किती दिला आहे 90 मीटर. मग व्हॅल्यू टाकायची. tan 60 किती आहे, tan 60ची व्हॅल्यू आहे √3. मग tan 60ची व्हॅल्यू टाकली तुम्ही √3, ABची व्हॅल्यू टाकली 90 आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे BC. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, BC इज इक्वल टू 90. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे बघा, BC इज इक्वल टू काय आहे 90 इंटू √3 बरोबर. आता तुम्ही जर ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना जर √3 ने मल्टिप्लाय केलं, इथे √3 ने मल्टिप्लाय केलं, √3 इंटू √3. माझ्याकडनं राईट करताना चुकले. BC इज इक्वल टू, हा BC असं आहे ना, √3 इज इक्वल टू 90 अपॉन BC बरोबर. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे BC. मग BC इकडे घेऊन जा. BC इज इक्वल टू काय येईल तुमचा 90 अपॉन √3. माझ्याकडनं मी मल्टिप्लाय केलं, तो डिव्हाइड आहे. मग जेव्हा मी ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर √3 ने मल्टिप्लाय केलं तर काहीच इफेक्ट होणार नाही, कारण तुम्ही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट कराल त्याचं. म्हणजे मग मी जर असं केलं, इथे 90 अपॉन
3. ओके, बी सीची ही व्हॅल्यू आली. मग मी याला जर √3 मल्टिप्लाय केलं आणि याला पण √3 मल्टिप्लाय केलं तर काहीच इफेक्ट होणार नाही. √3 × √3 काय होईल तुमचा 3, म्हणजे तुमचं असेल 90/√3/3. √3 × √3 किती होईल 3. मग 3 1 जा 3, 3 3 जा 9, 30. मग येईल त्याचा आन्सर 30 × √3. मग 30 × √3, √3ची व्हॅल्यू दिली त्यांनी 1.73. जेव्हा मल्टिप्लिकेशन कराल 30ला तुम्ही 1.73 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल तुमचं BC = 51.9 मीटर. आणि तेच काय येणार तुमचं, द डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस इज 51.9 मीटर. इथे एवढं करेक्शन फक्त आहे. हे जे करेक्शन आहे इथे BC = 90 × √3 नाही येते, BC = 90/√3. तेवढं करेक्शन करून घ्यायचं आहे आणि रिमेनिंग जो प्रॅक्टिस सेट 6.2 आहे तो सॉल्व करायचा आहे. ओके, थँक्यू.